झालेलं आहे. म्हणजे असं भरून पावलो एक असं असतं ना भावना, तशी आहे की दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची आमच्यावर एवढी कृपा झालेली आहे की आता त्या कृपेतून आता कसं ते उतराई हो हे कळत नाहीये. आयुष्यात प्रत्येक जण गुरु करतो. म्हणजे गुरु इकडे आपण ज्यांच्या दारात आपण आहोत ते सगळेच गुरुच आहेत. परमेश्वर हा एक गुरु आहे. माझ्या शेजारी गुरु उभा आहे, माझा हा गुरु सखा आहे. गुरु गुरु आहे. आज मी माझं अहोभाग्य समजतो. कारण काय आहे, मी दर गुरुवारी म्हणजे दगडूशेठला मी रोज येतो आणि जाताना या मंदिराच्या समोरून जातो. त्यामुळे मी रोज दर्शन घेतो इथं. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला आणि स्नेहलला इथं आरतीचा मान मिळाला, यासाठी मी पुनीत बालन आणि संपूर्ण जी कार्यकारिणी आहे यांचे मी आभार मानेल की तुम्ही आम्हाला एवढी मोठी संधी दिली. कारण हे वर्ष आमच्या दोघांसाठी किती महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळं त्या दत्त महाराजांकडे पाहताना 132 वर्ष या मूर्तीला किती जणांचा माथा टेकला असेल, त्या पादुकांना, त्याला आम्हाला माथा लावायला मिळाला. ते पुण्य आमच्या वाट्याला येतं. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा मी निव्वळ योगायोग समजत नाही, तर इतक्या वर्षाच्या तपश्चर्येनेच आम्हाला आज हा आरतीचा मान मिळाला. माझे गुरु तो प्रत्येक जण आहे ज्यांनी मला लहानपणापासून आतापर्यंत काही ना काहीतरी शिकवलं. आज सकाळी अनेक त्या सगळ्यांना माझा मेसेज जातो. त्या सर्वांना मी मेसेज केलेले आहेत. कुणी शाळेत, कुणी कॉलेजमध्ये, कुणी संघाच्या शाखेवरती, कुणी नाटकात, कुणी सिनेमात. प्रत्येक गुरुला माझा मेसेज गेलाय, त्याला मी नमस्कार केलाय. मी हिलाही केलेला आहे, कारण बऱ्याच डिसिप्लिन हिने आणली ना आयुष्यात. त्यामुळं ती गुरुच की एक प्रकारे. नाही नाही, राजकीय वक्तव्य त्याच विषयात कशाला, प्रत्येक विषयात रोज होतच असतात. शक्यतो आपण दुर्लक्ष करायचं त्या गोष्टींकडं. कारण आयुष्य खूप सुंदर आहे, एकदाच मिळतं. ते खूप आनंदाने जगायचं, असं परमेश्वराच्या सेवेत घालवायचं. आणि शेतकरी याच्यासाठी सरकारने काय केलं यापेक्षा बाबा आम्ही दोघांनी तरी एक असा सिनेमा केला ज्याच्यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, अशी आमची अपेक्षा आहे. आणि नुसता सिनेमा नाही केला तर आम्ही दोघं आणि निर्माते कैलास वाणी यांनी जो 105 कोटी रुपयाचा प्रॉफिट झाला, तो सर्व आम्ही शेतकऱ्यांना डोनेट केलेला आहे. एक स्वामींचा भक्त म्हणून मी एवढंच करू शकतो. बाकी सरकार किंवा ह्याच्यावर मी बोलणं बरोबर नाही. बघ कसं आहे माहितीये का, मुळशी तालुका हा पहिलवानांचा आहे, मुळशी तालुका हा वारकऱ्यांचा आहे, आणि मुळशी तालुका हा खूप भारी भारी पोलीस ऑफिसरचा आहे, चांगल्या चांगल्या राजकारण्यांचा आहे. ते पूर्वीपासून मधल्या काळात त्याची ओळख बदलत चालली होती. ती पुसण्यासाठी याच पुनीत बालन साहेबांच्या मदतीने किंवा खरं तर त्यांच्या आयडियातून आम्ही या सिनेमाची निर्मिती केली. आणि त्यानंतर कित्येक शेतकऱ्यांनी जमिनी विकणं थांबवलं. हा मी मुळशी तालुक्याच्या पुण्याईचा विजय समजतो. कारण मला माझ्या तालुक्याची खरी ओळख ही जगासमोर न्यायची आहे. मधल्या काळात जी बदलली होती ते मी दाखवलं. आता जो आम्ही पुढचा भाग करतोय त्याच्यात आम्ही मुळशी तालुक्याचा वारकरी संप्रदाय, मुळशी तालुक्याची पहिलवानकी, आणि आता जो नवा रिंग रोड झाला म्हणजे डेव्हलपमेंट आली ना तालुक्यात. मी एकच इच्छा व्यक्त केली त्या निमित्ताने की त्या डेव्हलपमेंट मध्ये माझा तालुका मला दिसला पाहिजे. नाही तर पुन्हा डेव्हलपमेंट, चौपदरी रस्ते आणि त्या डेव्हलपमेंट मध्ये वेगळीच माणसं येऊन गुणे गोविंदानं नांदतायत, तर मला ते आवडणार नाही, मला ते चालणार पण नाही. जर डेव्हलपमेंट तालुक्यात आली आहे तर त्या डेव्हलपमेंट मध्ये तालुका दिसला पाहिजे, तालुक्यातला शेतकरी दिसला पाहिजे, तालुक्यातला तरुण दिसला पाहिजे. त्याच्यासाठी मी ती पोस्ट केली होती. आणि तुम्हाला माहितीये मी नुसती पोस्ट करून थांबणार नाही, त्याची उत्तर आम्ही वेळोवेळी आता देत राहू. आणि त्या प्रत्येक गोष्टीत मी लक्ष घालणार. छोटा छोटा शेतकरी आनंदी आहे की नाही, तसं आमच्या तालुक्यातला शेतकरी खूप प्रामाणिक आहे. आमच्या तालुक्याला अजून वाईट राजकारणी पण खरं तर मिळालेला नाहीये.
आमच्या तालुक्याच्या वाट्याला राजकारणी पण खरं तर चांगले आले. त्यामुळं प्रत्येक जण असा प्रयत्न करेल की आमचा तालुका त्या डेव्हलपमेंट मध्ये दिसेल. सर्वांच्या मदतीनं आम्ही ते प्रयत्न करू. पुनीतजी बालानांचा पण आम्हाला त्याला खूप सहकार्य लाभणार आहे.